नमस्कार, लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये बनते झटपट तयार होणारी मस्त चमचमीत पनीरची भाजी। काजू क्रीम न वापरता किंवा कोणत्याही प्रकारचं वाटण न बनवता हॉटेलपेक्षा छान पनीरची भाजी कशी बनवायची ते बघूया। इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। आवडीनुसार या पनीरचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। मी इथे चौकोनी तुकडे करते याचे। पॅन मध्ये 1 चमचाभर तेल गरम करायचं आहे आणि या गरम तेलामध्ये हे पनीरचे जे तुकडे आहेत ते आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे। कोणतेही मसाले किंवा हळद मीठ काहीही न टाकता मध्यम आचेवर व्यवस्थित पनीरला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर भाजून झाल्यावर बरेच जण याला पाण्यामध्ये काढून ठेवत असतात, पण तसं न करता आपण याला थोड्या वेळासाठी बाजूला काढून ठेवूयात आणि त्याच पॅन मध्ये आणखी 2 चमचे तेल ऍड करायचं आहे। गरम तेलामध्ये 1 तमालपत्र त्याचे 4 तुकडे केलेले आहेत मी। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। याला मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। कांदा भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही, इतर मसाल्यांसोबत सुद्धा तो भाजला जातो। कांदा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि लसणाचा जो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा सुद्धा त्याबरोबर परतला जातो। आलं लसूण कांदा व्यवस्थित भाजून झालं की यामध्ये 2 टोमॅटो जे मी बारीक मिक्सरला वाटून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत। टोमॅटोची पेस्ट करण्याऐवजी टोमॅटो बारीक चिरून किंवा खिसून टाकले तरी सुद्धा चालतात। याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। यातलं सगळं पाणी आटून तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। अर्धी वाटी दही फेटून घेतलेलं आहे मी। साधं घरचं दही आहे, आंबट दह्याचा वापर करायचा नाही। यामध्ये 1 चमचा मिरची पावडर टाकायची आहे, थोडीशी हळद टाकायची, 1 चमचा धणे पावडर टाकायची आहे आणि थोडंसं जिरे पूड टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट आवडीनुसार कमी जास्त तुम्ही वापरू शकता। आपली मसाल्याची पेस्ट ही तयार आहे, याला आपण बाजूला ठेवूया। टोमॅटो प्युरी पण व्यवस्थित शिजून तेल वेगळं झालेलं आहे। यामध्ये आपण बनवलेली जी मसाल्याची पेस्ट आहे ती टाकायची आणि 1 मिनिटभर मध्यम आचेवर याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित शिजले जातात। सगळे मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहेत। ग्रेव्ही तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट हवी असेल तेवढं यामध्ये पाणी ओतायचं। मी फक्त 1च वाटी पाणी ओतलंय, म्हणजे एकदम परफेक्ट हॉटेलच्या भाजीसारखी कन्सिस्टन्सी याला येते। मसाला आपला तयार आहे। आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या ज्या मी मधून चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत। त्यासोबतच भाजलेले जे पनीरचे तुकडे आहेत ते सुद्धा टाकायचे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपली भाजी ही ऑलमोस्ट तयार आहे। सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे, थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे, चवीनुसार भाजीला मीठ टाकायचं आहे आणि ताजी कोथिंबीर टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। फ्रेश क्रीम किंवा काजूची पेस्ट काहीही न वापरता मस्त हॉटेलपेक्षाही छान आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।